मंडळी, पश्चिम बंगालचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा प्रीतम मुजुमदार याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 27 वर्षीय प्रीतम याचा मृतदेह न्यू टाउन मधील त्याच्या फ्लॅटमध्ये आढळून आला। तो आयटी क्षेत्रात कार्यरत होता। प्रकृती खालावल्यामुळे त्याला तातडीनं न्यू टाउन मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी बिधाननगर रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याच्या मृत्यूचं गूढ कारण अद्याप समोर आलेलं नाही। प्रीतमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे। त्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पण विशेष गोष्ट सांगायची म्हणजे 61 वर्षीय दिलीप घोष यांनी मागच्या महिन्यात रिंकू मुजुमदार नावाच्या 45 वर्षीय महिलेशी लग्न केले। प्रीतम हा रिंकू मुजुमदार यांचा पहिल्या विवाहापासूनचा मुलगा होता। आता त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या मुलाचा असा संशयास्पद मृत्यू झाल्यानं ही केस चर्चेत आली आहे। पण नेमकं काय आणि कसं घडलंय तेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। गेल्या महिन्यातच दिलीप यांचं लग्न रिंकू मुजुमदार यांच्यासोबत झालं होतं। रिंकू यांचं हे दुसरं लग्न होतं। पहिल्या लग्नापासून त्यांना प्रीतम मुजुमदार हा 27 वर्षीय मुलगा होता। दरम्यान याच प्रीतमचा त्याच्या राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम मंगळवारी सकाळी 7 वाजता न्यू टाउन मधून आपल्या घरात बेशुद्ध अवस्थेत आढळला होता। त्याला तातडीनं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला विधाननगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। प्रीतमचं संपूर्ण नाव प्रीतम मुजुमदार उर्फ श्रीजॉय दास गुप्ता असं आहे। सोमवारी रात्री फ्लॅटमध्ये एक पार्टी झाली होती। त्यांच्या फ्लॅटमध्ये एक पार्टी झाली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहिले आहेत। रात्री असं काय घडलं की सकाळी त्याचा मृत्यू झाला? प्रीतमने टोकाचं पाऊल उचललं की मग कोणीतरी त्याचा खून केला? आणि जर त्याने स्वतःला संपवलं असेल तर त्यामागे काय कारण असू शकतं? अजून तरी या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतमचा मृतदेह त्याच्या नेहमी राहायच्या खोलीतल्या बेडवर सापडला। मृतदेह शवविच्छेदनासाठी आरजी कार रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजेल असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। रात्री फ्लॅटमध्ये मोठी पार्टी झाली होती। रिंकू मुजुमदार ऑफिसमधून परतल्यानंतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। रात्री उशिरापर्यंत पाहुण्यांची ये-जा सुरू होती आणि वातावरणही उत्साही होतं। पण दुसऱ्याच दिवशी सकाळी घरातलं हेच वातावरण दुःखद बनलं। सकाळी खोलीचा दरवाजा उघडला असता प्रीतमचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला। ही घटना शापूरजी हाऊसिंगच्या ब्लॉक ई मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घडली आहे। या प्रकरणात आणखी गूढता वाढवणारा भाग म्हणजे भाजप नेते दिलीप घोष जेव्हा मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते त्याच वेळी त्यांच्या सोबत असणाऱ्यांनी पहिल्यांदा प्रीतमचा मृतदेह बघितला अशी माहिती समोर आली आहे। त्यानंतर लगेचच पोलिसांना बोलवण्यात आलं। प्राथमिक तपासात पोलिसांना प्रीतमचा मोबाईल फोन त्याच्या उशाजवळ सापडला असून काही औषधही बेडजवळ पडलेली आढळली। त्या सुरुवातीच्या क्ल्यूच्या आधारे पोलीस टोकाचं पाऊल, वैद्यकीय अडचण किंवा अन्य कोणतंही कारण असू शकतं का याचा शोध घेत आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत या संशयास्पद मृत्यूच्या रहस्याचा उलगडा होणार नसल्याचं स्पष्ट आहे। शिवाय श्रीजय यांच्या आई रिंकू यांनी अजून काही गोष्टी समोर आणल्या आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार एक सहकारी रात्री 10 वाजता श्रीजयकडे आला होता आणि दुसरा सहकारी पहाटे 3 वाजता हजर झाला। रिंकू यांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्या लगेचच बघायला गेल्या। तेव्हा श्रीजय झोपलेला दिसला आणि शेजारच्या फ्लॅटमध्ये एक महिला आणि एक तरुण त्याला तेल लावत होते, म्हणजे मालिश करत होते। रात्री 12 वाजता श्रीजयचा शेवटचा फोन रिंकू यांना आला होता। त्यावेळी त्याने दुसऱ्या दिवशी सायन्स सिटीला जाण्याचा प्लॅन सांगितला होता आणि दुर्गा पूजेलाही जाणार असल्याचं सांगितलं होतं असं रिंकू यांनी सांगितलंय। कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे श्रीजय यांना काही आजार होते आणि त्यासाठी त्यांना नियमित औषधं घ्यावी लागत होती। पण काही दिवसांपासून त्यांनी औषधं वेळेवर घेणं बंद केलं होतं। शिवाय ते काही फारसं कुणाशी बोलतही नव्हते। 1.5 वर्षापूर्वी तो एकदा अचानक बेशुद्ध झाला होता। त्यानंतर त्याला न्यूरो संबंधित औषधं सुरू करण्यात आली होती। श्रीजयच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब फारच दुःखी आहे। तो रिंकू यांचा एकुलता एक मुलगा होता। दिलीप घोष यांनीही यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की दुर्दैवाने मला मुलाचं सुख लाभलं नाही। मात्र कुटुंबियांनी स्पष्ट केले की श्रीजयला आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत काहीच अडचण नव्हती। लग्नाच्या वेळी तो उपस्थित नव्हता, मात्र त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की माझ्या आईने तिचं आयुष्य मला वाढवण्यात घालवलं। ती एक चांगल्या व्यक्तीसोबत स्थिरावत आहे याचा मला आनंद आहे। मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो। मंडळी, रिंकू यांच्या लग्नानंतर महिन्याभरातच प्रीतम यांचा अकाली आणि संशयास्पद मृत्यू झाला असून ही केस भयंकर गुंतागुंतीची झाली आहे। आता यात घरातला कुणाचा हात आहे की मग बाहेरच्याचा याचा उलगडा हळूहळू होईलच। सध्या ही हाय प्रोफाईल केस पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। या प्रकरणात आता आणखी काय काय कंगोरे समोर येणार याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।